सोलापुरात विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आले। दीर जाऊने विवाहितेला काठी आणि रॉडने मारहाण केली। कानाचा पडदा फाटेपर्यंत मारहाण करण्यात आले। विष पाजण्याचा सुद्धा प्रयत्न झालाय। मारहाणीनंतर गेल्या 10 दिवसापासून पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 4 मे रोजी गुन्हा दाखल, मात्र सर्व आरोपी अद्याप फरार आहेत। आरोपी मोकाट फिरतायत। कानाचा पडदा फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली आणि विष पाजण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला। 4 मे रोजी या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होऊन तब्बल 20 दिवस उलटत आहेत, मात्र अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडलेत। अनिकेत, खरं तर आपण पाहतोय की 4 मेला या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। आता तब्बल 20 दिवस उलटत आहेत, मात्र अद्याप आरोपी फरार आहेत, मोकाट आहेत। काय अपडेट? कारण आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जे टेंभुर्णी गाव आहे, त्या टेंभुर्णी येथील एका विवाहित महिलेला मारहाण झाल्यापासून ती महिला जी आहे ती आता सिव्हिल हॉस्पिटल, जे सोलापुरातील सरकारी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी उपचार घेते। मात्र हे असं असलं तरी तिला जे आहे ते घरातील दीर असेल, त्याचबरोबर जावं असेल व घरातील इतर जे लोक आहेत त्यांच्याकडून काटे असेल, रॉड असेल, याच्या सहाय्याने मारहाण करून विष पाजण्याचा प्रयत्न केला गेला होता। कारण ही खूप गंभीर बाब आहे आणि या संदर्भात टेंभुर्णी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता। मात्र आता पोलिसांनी जे आहे ते दिरंगाई दाखवत अद्याप देखील आरोपी जे आहेत ते फरार असल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे। एकीकडे असं असताना हुंड्यासाठी ज्या महिला आहेत चित्रा भोसले यांना त्रास देण्यात आला होता आणि त्यानंतर 2014 साली त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला होता हुंड्यासाठी। असं असलं तरी एकीकडे चित्रा भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो। त्यांच्या अनेक शरीरावरती ज्या आहेत ते रॉड आणि काठीने मारहाण केल्याच्या जखमा आहेत आणि गेल्या 10 दिवसापासून त्या सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते उपचार घेत आहेत। करण नक्कीच अनिकेत, धक्कादायक अशी बातमी आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। माझी मुलगी ही त्याच्या घरी, नवऱ्याच्या घरी नांदायला होती आणि नांदायला असताना हे तिला मारहाण करायला नेहमीच होतं। तिथं आल्यावर आम्ही एवढा मार बघितल्यानंतर भरपूर मार लागलेला होता आणि ते बघितल्यानंतर आम्ही पाठवले नाही, आम्ही ठेवून घेतली आणि मग परत सरकारी दवाखान्यात। हे लग्न झाल्यापासून 20 वर्ष झालं चालू आहे। काय पण कारण काढून मारायचं ते, हां, कशाचे पण कारण काढायचं। पहिलं हुंड्यासाठी होतं, 498चं झालं आणि मिटवून घेतल्यानंतर ते बंद झालं परत।